नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। खरीप पीक विमा रब्बी हंगामातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। संपूर्ण बातमी काय आहे आणि कोणाला पीक विमा कधीपर्यंत मिळणार आहे, संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझे शेतकरी मित्रांनो, खरीप 2025 हंगामातील अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही। रब्बी हंगाम संपत आला असून शेतकरी पुढील खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत, तरी विम्याची रक्कम हाती न पडल्याने संताप व्यक्त केला जात आहे। जिल्ह्यातील तब्बल 2,61,726 शेतकरी अजूनही विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। 3 लाख हेक्टरवरील पिकांचा विमा तरी पैसे थांबलेले आहेत। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 2025च्या खरीप हंगामातील 3,17,662 हेक्टरवरील क्षेत्रातील पीक विमा काढलेला होता। यासाठी शेतकऱ्यांनी एकूण 30.78 कोटी रुपये हप्ता भरला। मात्र नुकसान होऊनही आजतागत विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली नाही। त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये हा संतप्त प्रक्रिया देण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांना आतापर्यंत सुद्धा या पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही, त्यामुळे शेतकरी आवतावैताग झालेले आहे। रब्बी हंगाम संपत आला तरी विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रक्रिया दिलेल्या आहेत। साहेब, रब्बी संपत आलाय पण अजूनही विम्याची दमडी हातात पडली नाही, अशी भावना शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहे। कृषी विभागाचे अधिकारी या प्रकरणात मौन बाळगून असल्याचा आरोप सुद्धा शेतकऱ्यांनी लावलेला आहे। यामध्ये जर बघितलं तर तालुका न्याय स्थिती जर आहे सध्याची, तर शेतकरी संख्या आणि विम्याची रक्कम यामध्ये दिलेली आहे। जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये विम्याची प्रतीक्षा सुरू आहे। यामध्ये भोकरदन आणि घनसावंगी तालुक्यातील सार्वजनिक शेतकरी बाधित आहे। त्यामध्ये जर बघितलं तर भोकरदन या शेतकरी संख्यामध्ये 49,801 आणि विमा हप्ता हा 5.06% आहे। आणि घनसावंगीमध्ये शेतकऱ्यांची संख्या जर बघितली तर 39,656 आहे। त्यामध्ये विमा जर बघितला तर 4.71 कोटीचा आहे। जाफराबादमध्ये 35,227 आणि याचा विमा हप्ता कोटीमध्ये जर बघितला तर 4.32 कोटी। मंठामध्ये 32,391 रुपयांची शेतकरी आहेत, तर 4.32 कोटीची आतापर्यंत पीक विमा बाकी आहे। अंबडमध्ये 31,826 शेतकरी संख्या असल्यामुळे 3.46 कोटी बाकी। जालनामध्ये 29,262 शेतकरी लाभार्थी असून 3.81 कोटी बाकी। परतूरमध्ये 24,737 असून 3.11 कोटी बाकी। बदनापूरमध्ये 18,826 असून 2.19 कोटीची पीक विमा रक्कम बाकी आहे। यामध्ये कृषी विभागावर हलगर्जीपणाचा आरोप सुद्धा लावण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी विभागावर गंभीर आरोप केला आहे की जिल्हा कृषी अधीक्षक गहिनाथ कापसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला असून मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याने सांगितले जात आहे। त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केले जात आहे। अनेक महसूल मंडळामध्ये पीक पाहणी प्रयोगामध्ये नुकसान स्पष्ट दिसून आले। काही ठिकाणी उत्पादन अत्यल्प झाले आहे, तर काही ठिकाणी प्रयोगाचे निरंक ठरले आहे। तरी विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई देण्यात टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी इशारा दिला आहे की विमा कंपनी आणि कृषी विभागाला ताळ्यावर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। शेतकऱ्यांचा आर्थिक ताण वाढलेला आहे। विमा कंपन्याला शेतकऱ्याकडून 30.78 कोटी रुपये, तर राज्य सरकारकडून 88.06 कोटी आणि केंद्र सरकारकडून 88.06 कोटी रुपये मिळणार आहे। मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही 1 रुपया मिळालेला नाही। यामध्ये शेतकरी संतप्त झालेला आहे। शेतकऱ्याच्या घोषणाही हवेत आहेत की अतिवृष्टीनंतर मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी 17,500 रुपये देण्याची घोषणा केली होती, मात्र ही रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्याच्या घोषणावरही प्रश्न उपस्थित होत आहे। खरीप हंगामातील नुकसानीत रब्बीत अनिश्चितता आणि त्यातील पीक विमा न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। तातडीने विमा वितरित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या गोष्टीला बाब द्यावी आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम ही लवकरात लवकर टाकण्यात यावी, अशी प्रतिक्रिया आता शेतकऱ्याकडून देण्यात येत आहे। संपूर्ण माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।